राज्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। पुण्यामध्ये काही अधिकारी पैसे घेताना देखील सापडल्याचं पाहायला मिळते। त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसतात। असं आहे की हे जे काही सिंधुदुर्गात घडलं, जे काही होतं संबंधी, त्याच्यात सुद्धा त्याचा दर्जा आणि त्याचा निर्णय याच्यामध्ये भ्रष्टाचार असं लोकांच्या म्हणजे पट्टी खाते। आज अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे सूत्र सध्याच्या सरकारचं झालेलं आहे आणि ही अवस्था चिंताजनक आहे। उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांच्याकडून जे मुद्दे लोकांच्या समोर मांडले जातील त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि त्याचे दुष्परिणाम या संबंधीची भूमिका आग्रहानं मांडली जाईल। सर, RSSने जातीगत जनगणनेचं म्हणजे करावी असं सुचवलेलं आहे। म्हणजे पूर्वी RSS किंवा भाजप जातीगत जनगणनेला विरोध करत होते, तर त्याच्यावर त्यांची भूमिका बदललेली आहे। आणि दुसरा प्रश्न, आता ज्या होऊ घातलेल्या राज्याच्या इलेक्शन आहेत त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा केंद्राच्या स्थिरतेवरती अस्थिरतेवरती काय परिणाम होईल, काय वाटतं? जसं की आम्हा सगळ्यांची मागणी अशी होती की जातीय आधारावर जनगणना होण्याची आवश्यकता आहे। त्या उलट तो निर्णय राबवल्याच्यानंतर लहान समाज जे असतात, छोटे छोटे समाज, त्यांचं नक्की संख्या आणि बळ हे लोकांच्या समोर येईल आणि त्यांना न्याय सत्तेमध्ये न्याय वाटणी देण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण होईल। आणि त्यामुळं जातीय जनगणना हा प्रश्न आम्ही सतत मांडत होतो। आता RSSसुद्धा त्या संदर्भात विचार करत असावं असं वृत्तपत्राच्या बातम्यावर दिसतं आणि ते जर त्यांनी केलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही। तुम्ही म्हणताय की निवडणुकीनंतर स्थिर सरकार देऊ, मात्र आता संघ सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे। संघाचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा निवडणुकीत ऍक्टिव्ह होतो, पण मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला पाहिजे।